आणि एक महत्त्वाची बातमी आहे, नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यावर भर असेल अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झाल्यावर मंत्रिपद देखील ठरवण्यात येणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, या मंत्रिमंडळामध्ये आता तरुण चेहरे सर्वाधिक दिसण्याची शक्यता आहे। सागर बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा होतो, जेव्हा नावं येतात तेव्हा अनेक जुने नावं जी आहेत ती चर्चिली जातात किंवा जुन्या नेत्यांना जी आहे ती संधी दिली जाते। परंतु आता मात्र पुढील काळाचा विचार करता भाजपकडून नव्या जे चेहरे असतील, नवीन जे आमदार असतील त्यांना संधी जी आहे ती मंत्रिमंडळामध्ये मिळणार आहे। 50 पेक्षा कमी वय असलेले सगळे बरेचसे चेहरे जे आहेत या मंत्रिमंडळात असतील, त्यामुळे नव्या चेहऱ्यांना जो मंत्रिमंडळ तयार होईल त्यामध्ये संधी मिळेल। मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर ही सगळी घोषणा जी आहे ती मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळेल याची होणार आहे। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।